नमस्कार मंडळी, मी सुधीर कुळे एस के सुधीर कुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ हा बनत आहे आणि आज वेगळं ठिकाण आहे. आज आम्ही सर्व समाज बांधव एका वेगळ्या ठिकाणी जात आहोत. एक ट्रिप म्हणा, एक संघटन म्हणा किंवा एक एकजूट म्हणा, अशा मार्गाने आम्ही एका ठिकाणी जात आहोत. जाऊ तिथे तुम्हाला समजेलच कुठे जात आहोत. ते गेलो ते तर तुम्हाला असं म्हणजे सांगत नाही आहे, एक सरप्राईज देऊया. तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल. तर ठीक आहे, मी आता आमच्या आंबवण घरातून निघालेलो आहे आणि पालेगावात आलो पालेगावात चाललो आहे. पालेगावातून मंडणगडला जाणार, तिथून आम्ही पुढचा प्रवास सुरू होणार आहे. तर ठीक आहे, भेटूया थोड्या टायमाने. सर्व गाडी गणपती बाप्पा मंगल मूर्ती माणूस दणके आहे. नाही दगड चांगला आहे पण ते टोक तर मंडळी, आता आम्ही या पायथ्याजवळ पोचलेलो आहोत आणि इथून आता वरची तयारी सुरू होणार आहे. तर इथून आहे सगळे आम्ही पार्किंगच्या इथे आलेलो आहोत. ही सगळी मंडळी आहेत, अजून येणारे आहेत. त्या बाजूला ही पण गाडी आलेली आहे. ती गाडी ठीक आहे, जाऊया ना आता. चला जाऊया. आता खरी मेहनत आहे, कसरत आहे इथून पुढे. थोडासा लंच ब्रेक झालेला आहे. लंच ब्रेक नंतर वरची चढाई सुरू होणार आहे. तुळशीगावचे थोडी इथं होते. आता रोपवेच्या ठिकाणी आलो आहोत, कारण जाताना आता तेवढं जमत नाही चालण्याचा प्रवास. आता जाताना रोपवेने जाणार आणि येताना आपण चालत जाऊया, बरोबर ना? हो, आता जाताना रोपवे. आम्ही वने साहेबांबरोबर त्यांची गाडी होती त्यावेळेस 2013ला एप्रिल महिन्यात आम्ही गेलो होतो निजामपूर मानगाववरून. ती आठवण ताज्या होता कधी तिथे आल्यावर परत. आज त्याची छोकरा आहे ना, त्यावेळेला मला तर 2 वर्षाचा असेल प्रज्वल. 4 वर्ष होता. 4 वर्षाचा बोलत होता. पहिल्यांदा जे बोला हा तिथे, बरोबर. इथून मग सुरुवात झाली. जवळजवळ त्याला 12 वर्ष झाली ना, 13वं वर्ष चालू आहे. एप्रिल महिन्यात 13 वर्ष पूर्ण होती. त्यानंतर ही तिसरी फेरी आहे. तुम्ही परत आला होतात ना मध्ये.
पाठी बघा अशी अशी इकडे समोर मागडं बघा ती माझ्या पाठी बघा अशी इकडे इकडे माझ्याकडे विचारा करा फोटो मारून चला सरका पुढे नाही तर हे संग्रहालय बघत बघत जायचं. आता 20 मिनिटांमध्ये पाठवलं ना आपलं चेक करून पाठवलं आहे आता वरती चालू काळातले पत्र माजी प्रभू देशपांडे काय करायची किती जुनं आहे बरोबर ठरलं तेवढ्या मीटिंगला बरोबर बरोबर सेकंदाची फजिती. नमस्कार कुठला किल्ला वाटतो चालले महाराजा इथून जातो ना आपण महाराजा इथून गेले असतील शिवाई देवी या या आता रोपवेच्या जवळ आलेलो आहोत आपण. हीच आपल्याला भेटणार आहे लाल आता ही येणार खाली मोबाईल बाहेर आली तू पण निघाली तिकडून.
आता या येणाऱ्या ट्रॉलीमध्ये आपण बसणार आहोत. ते एकामध्येच एकाच ह्याच्यात 6 जण बसते 12 जण बसते असं वाटते. नाही, दोघांमध्ये 6-6. नाही तिकडनं स्लो करतात नंतर चला आता निघूया आपण. काढून घेतो येईल वरती वरती. जय शिवाजी महादेव महादेव. हॅलो हा आता मी याच्या ट्रॉली मध्ये आहोत. फोन करतो. मी त्यांना काय बोललो माहिती आहे, आम्ही दुसऱ्या गेटवर आहोत. वरून कसं वाटतंय? कसं वाटतंय? गारगार वाटतंय. शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी. हर हर महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी शिवाजी जय भवानी भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय मोबाईल समाला रे गावात उडी नको मारा मोबाईल बरोबर. मोबाईल फार महत्वाचा आहे. अरे अरे महादेव. ओ गायकवाड घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी महादेव महादेव. त्या गावात मी खाली या पत्र्याकच बघितलं. खाली अजिबात नाही बघितला. हो गायकवाड घोषणा द्या. या पत्र्याकच बघितलं. पत्र्याका बघून जायचा. हर महादेव की जय. जय शिवाजी जय शिवाजी बोलत चालायचा. खाली कोण बघतोय? छाती गोळा याचा. काय नाही होत काय नाही होत. जय सगळं किती मस्त दिसतं ते बघा. जय शिवाजी बघितला एकदा. जय शिवाजी जबरदस्त हो तो पोटल्याचा डोंगर कुठला? जय पुतलो काय रे? ते नेपाळ हेलिकॉप्टर मधून फिरलो होतो ओपन. हा ना. हा हेलिकॉप्टर केवढा उंच घेऊन जातो मस्त. भीती वाटते याच्या आईला. जय 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 शिवाजी बघा, जय शिवाजी. खालीच नका रे बघू कुणी. असे कडे चढून गेलेले आहेत. महादेव महादेव. पाठी बघितल्यावर अरे अजिबात पाठी नको. पुढे पत्रिका बघायचा. बाद झाली तिकडे. पत्रिका बघ इकडे. अरे इथं बघ इथं. अरे अरे इथं का पण नाही बघायचा. पत्रिका बघायचा. बघा अरे इथं आल्यावर लय होत उदास. पोचलो आता इथून आपली जाऊ. अरे जितलं आज आता जिंकलो. जमिनीवर आलो काय. आता आलो आता आलो.
चला मंडळी, आता पोचलोय गडावरती आपण. खूप दमाय झालं इथून चढेपर्यंत. ठीक आहे. ही सगळी कुणबी युवा मंडळ. आणि ऐका, तुम्ही ऐका आता, पेडक्या होळीमध्ये आपण शेवटला नारळ टाकतो आणि तो नारळ आपण काठीच्या साहाय्याने काढतो. तर पूर्वीचे लोक हाताने काढायचे. नारळ हाताने काढायचं कोण? तर संभाजी महाराज. हे त्यावेळेस होळीचं मैदान आहे आणि समोर पत्र्याची शेड दिसते का आपल्याला? तो हत्ती काढा. महाराजांनी हत्तींची 2 पिल्लं आणली. त्या पिल्लांचं पालन पोषण त्या ठिकाणी केलं. आता आर्कोलॉजिकलचं ऑफिस आहे, पुरातत्व विभागाचं. आता आपण तिकीट घेतलं नाही म्हणून, नाही तर 25 रुपये तिकीट असतं किल्ल्याला. आणि समोर समोर आपल्याला ही समोरची दिसते ना बांधकाम, ही बाजारपेठ आहे. बाजारपेठेची लांबी 800 फूट लांब आहे, 40 फूट रुंद आहे. 22, 44 दुकान आहेत. पण दुकानांची आहेत बघा घोड्यावडीच आहे. घोड्यावडी का? पूर्वीचे लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे. आगे दुकान, पीछे मकान आणि बीच में स्टोर रूम अशी आहे. पुढे दुकान होतं, मागे राहण्याची जागा आणि मध्यभागी स्टोरेज रूम आहे. आता बाजारपेठेतून माहिती देण्याचं काम आमचं असतं. फक्त पाया पडायला समाधी जगदीश्वराला तुम्हाला जावं लागतं. समोर मंदिर दिसतंय ना आपल्याला दादा, हे मंदिराचं नाव आहे जगदीश्वर मंदिर. मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर शिवलिंग पाहायला मिळेल. आपले महाराज हे शंकराचे भक्त होते. रोज पहाटे 5ला जायचे. आज पहाटे 5ला पहिलं दर्शन झाल्यानंतर स्वराज्याच्या कामाला सुरुवात व्हायची. असं रायगडावरती एकमेव मंदिर जगदीश्वराचं आहे. आणि मंदिराच्या दुसऱ्या पायरीवरती नावाची पाटी आहे. तुम्ही ऐकलं असेल, हा किल्ला हिरोज इंदुरकरांनी बांधला. बांधताना स्वतःच घरदार वाडा विकला. आर्किटेक्टांना महाराजांनी विचारलं, रायगड बांधल्याबद्दल काय हवंय तुम्हाला? हिरोजी म्हटले, आम्हाला काही नको, फक्त दुसऱ्या पायरीवरती नाव पाहिजे. का नाव पाहिजे? कारण की केलेलं कार्य तुमच्या चरणाशी अर्पण करायचं. हिरोजींचं नाव त्या ठिकाणी आहे. आणि बाजूला सर एक वाघ्याचं स्मारक आहे, कुत्र्याचं. पण तुम्ही ऐकलं असेल, वाघ्यावरती सर वाद आहे. हा वाद हायकोर्टात असल्यामुळे माहिती यायला आम्हाला अलाउड नसतं. आणि वाघ्याच्या बाजूला आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे. व्हाईट आकाराचं घुमट दिसते का? तिथे महाराजांची समाधी आहे. समाधी जगदीश्वर दर्शन करून जे कोणी टकमक टोकाला आपल्यापैकी जाणार असतील तर डाव्या हाताला टकमक टोक आहे. टकमक टोक पाहिल्यानंतर आपल्याला इथेच जमायचे परत. आणि इथे समोर खाली आपली जेवणाची व्यवस्था इथे खाली आहे. दोघं आपले जे मेन आहे, एका दोघांना सांगतो इथे जमायचं. तिथे आहे, फ्रेश व्हायचं, पाणी वगैरे आहे, नळ आहे. फ्रेश झाल्यानंतर जेवायला बसायचं आपल्याला. समाधीकडे आता फक्त तुम्हाला पाया पडायला जावं लागतं. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर्वांना माहिती आवडली ना? होय, एक नंबर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा. कच्चे रोडच आहे तिकडे अजून. कच्चे रोडच दिसत आहेत, पक्का रोडच नाही. तर मंडळी, आता आपण टकमक टोकावरती जातोय. हे तिकडे आहे, जाव्या तिकडे सगळी गेलेली आहेत मंडळी. येण्याचा मार्ग आहे तिकडून, त्या तिथून. आणि दृश्य बघा काय दिसतंय, सुंदर एकदम. काही रे काय कदाचित नाही भांडण पिणं आपल्या होत नाही. आपण आपल्या नात राहतो, आपण काय बोलत काय हो. सॉरी जाय होते कुठे टाकली तू
खोलदरी टकमक टोकाची तेव्हा किती खोल आहे. इथं असं आणेच इथं नसेल झेंडा या बोलायचं असेल तर 2-2 मिनिटात बोलूया. लावून द्यावया घड्याळ लावून 2 नाही प्रत्येकाला चान्स पाहिजे ना. 2 मिनिटं फक्त. मिटिंगला होत नव्हती तरी 80 जण आलेत ना. सामाजिक संघटन तुम्हाला सांगतोय, सामाजिक संघटन 1 वर्षात 2 वर्षात 3 वर्षात 4 वर्षात होत नाही. त्याला 15-20 वर्षे कदाचित एक पिढी जाईल. उद्या काम प्रामाणिक आणि निश्चयानं करेन अशी प्रतिज्ञा करणार आहोत. ती प्रतिज्ञा मी पुढे बोलेन, तुम्ही पाठीवरून बोलायचं आहे. काय ऑब्जेक्शन नाही, समाजाचं आहे, बाकी काय नाही. तुम्ही करा, कुणाला काय प्रॉब्लेम होणार नाही. हात पुढे करा, हात पुढे करा. लांब उभे राहा बघा बघा. ठीक आहे, लांब आपण वरती हेडिंग दिलंय कुणबी समाज जागृती प्रतिज्ञा. ओके, मी पुढे बोलतो. मी कुणबी समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून आज या पवित्र भूमीला आणि माझ्या पूर्वजांना साक्ष ठेवून प्रतिज्ञा करतो की मी माझ्या समाजाच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर राहीन. शिक्षण संघटन आणि संघर्ष या तिन्ही मार्गांनी कुणबी समाजाला सक्षम करेन. स्वाभिमानी सशक्त बनवण्यासाठी कार्य करीन. मी कोणत्याही मतभेदांना बाजूला ठेवीन. एकजूट आपली ताकद या विचाराने समाजातील प्रत्येक बांधवाला सोबत घेऊन चालेल. अन्याय भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध मी निर्भयपणे आवाज उठवीन. आपल्या परंपरा संस्कृती आणि स्वाभिमान जपत नव्या पिढीला योग्य दिशा देण्याची जबाबदारी पार पाडीन. कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी मी माझा वेळ माझी शक्ती आणि माझे योगदान निस्वार्थपणे अर्पण करीन. एकजूट शिक्षण आणि संघर्ष हाच आपला प्रगतीचा मंत्र. जय कुणबी, जय संविधान, जय कुणबी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय कुणबी, जय कुणबी, जय संविधान, जय संविधान. धन्यवाद. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. चला मंडळी, आता परत या रोपवेनी परत खाली जायचं आहे. तर आता पुन्हा परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत आणि आता परत या रोपवेमध्येचा अनुभव घेऊया आपण. ठीक आहे. आ गया सेकंडला ना पुढे नको पुढे ते खोलतात. नाही जाऊ ना इथे पाठी. दादा खोल, हे खोली लवकर. हो नमस्कार. या लवकर. पत्रकार बघत हा चला चालली निघाली. उतरतोय. जय शिवराय. 5 मिनिटात. जय महादेव, महादेव. जय शिवाजी, जय शिवाजी महाराज की जय.
जय महादेव महादेव बंद केलं काय दाखवताय खाली दाखवतोय बघ. तिकडे खाली बघ, फोन किती आहे बघ. हो नका दाखवलंय डेंजर आहे तिच्या दिसलं काय खाली नको बघू हर हर जय जाताना काय नाही वाटत जाताना आहे ना किती बरं आहे. जय शिव आई जोली खाली बंद ठेवतो नाही एवढं नाही ए समीर दा ना भारी ए समीर दा कुठं आहे समीर दा तो कुठं आहे पुढं आहे काय नाही एवढं काय टेन्शन नाही काय नाही जाता येताना तरी वाटतं चढताना उदास होते डोळे बंद केलं काय घाबरणारा प्रश्न आहे मी तर ते बंदच रुमाल बांधायचा. इकडे बघितलं मी तर बंदच केलं चष्मा पाठी बघितलं तर हे वाटतं स्लो झाली ना नाही मी बंदच केले पण ते विषय काय चढताना लय नाकी न येतात चढताना आता उतरताना आणि कोण आहे साईशा? महादेव महादेव केली व्हिडिओ कॉल एक नंबर बनवला आहे पुढची काढता तुम्हाला ते ठेवा ठीक आहे चालेल